अखेर अमेरिकेच्या इतिहासातलं सर्वात मोठं शटडाऊन जे 43 दिवसाचं होतं ते संपुष्टात आलं। सिनेटमध्ये शटडाऊन संपवण्याच्या बिलाला मंजुरी देण्यात आली। या बिलाच्या बाजूने 222 तर बिलाच्या विरोधात 209 मतं पडली। व्हाईट हाऊसने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे। ट्रम्प यांनी विधेयकावर सही केली असून सरकारी कामकाज आता औपचारिकरित्या सुरू होईल। अमेरिकेच्या जीडीपी सह अमेरिकेतली 4 कोटीपेक्षा जास्त लोकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यामध्ये तडजोड झाल्यानंतर अमेरिकेतील शटडाऊन संपुष्टात आलं। तर आधी हे शटडाऊन झालं का ते आपण आधी जाणून घेऊयात। तर अमेरिकेच्या सिनेटमध्ये सरकारी खर्चाशी संबंधित बिलावर एकमत न झाल्याने शटडाऊन करण्याची वेळ आली। सिनेट मेंबर्सनी जवळपास 14 वेळा प्रस्ताव फेटाळल्याने अमेरिकेमध्ये शटडाऊन केलं गेलं। शटडाऊनमुळे नुकसान काय झालं तर शटडाऊनमुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचे सुमारे 1.5 महिने वेतन थांबले होते। आरोग्यासह पोषण आहारासारख्या अनेक सरकारी योजनांच्या निधीला कात्री लावली होती। हजारो गरीब नागरिकांना फूड स्टॅम्प मिळत नव्हतं। अमेरिकेतील हवाई सेवा पूर्णपणे कोलमडल्याच्या अवस्थेत आली होती। आता सर्व वित्तीय तूट भरून काढण्यासाठी पुढील वर्षांसाठी सरकारने सर्व खात्यांना निधी पुरवण्याचं आश्वासन विरोधकांना द्यावं लागलंय। या तडजोडीमध्ये ट्रम्प प्रशासनाने ज्या कामगारांना नोकरीवरून काढलं होतं त्यांनाही कामावर परत घेतलं जाणार आहे। मात्र यामुळे त्रास आणि नुकसान सहन करावं लागतंय ते भरून काढण्यासाठी वेळ तर लागेलच। शटडाऊनमुळे अमेरिकन विमानसेवाही विस्कळीत झाली होती। अन्नधान्य मदतीला उशीर होत होता। यामुळे अमेरिकेवर आर्थिक संकटही ओढावलं होतं। उड्डाणांवरील निर्बंध हटवण्यासाठी आणि विमानतळ पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी जवळपास 1 आठवड्याचा वेळ लागू शकतो। तर आता या शटडाऊनमुळे रद्द झालेल्या उड्डाणांमुळे एअरलाइन्सच्या उत्पन्नावर देखील मोठा परिणाम झाल्याचं डेल्टा एअरलाइन्सच्या सीईओंनी म्हटलंय। अमेरिकेमध्ये शटडाऊनमुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं दिसून आलं। काँग्रेसच्या बजेट कार्यालयानेही अंदाज जाहीर केला होता की चौथ्या तिमाहीत जीडीपी वृद्धीत 1.5% घसरण होईल। अद्याप सरकारी योजना कार्यालये सुरू झाल्यानं आता आणि थकीत वेतन जारी केल्यानं काही सुधारणा दिसू शकतात। कल्पना करा असं शटडाऊन कधी भारतात झालं तर काय होईल हे कमेंटमध्ये सांगा।